नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नागासिंगी येथे महाशिवरात्री आणि शिवजयंतीनिमित्त 2 दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन. माजी आमदार गोरेगावकर आणि शेतकरी नेते मारुती गीते यांच्या हस्ते उद्घाटन. सेनगाव तालुक्यातील सिंदगीनागा या ठिकाणी महाशिवरात्री आणि शिवजयंतीनिमित्त 2 दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. या जंगी शंकरपटाचे हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जंगी शंकरपटाचा थरार बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आज दिनांक 15 आणि उद्या दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सलग 2 दिवस जंगी शंकरपट आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त शंकरपट प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शेतकरी नेते मारुती गीते, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गीते, माजी सरपंच नागोराव फासाटे, वसंतराव अवचार, कारेगावचे माजी सरपंच गणेशराव नायकवाल, रामेश्वर वामन, विजूभाऊ तौष्णीवाल, प्रकाशराव फासाटे, द्वारकादास हागे महाराज, महादेव नागोराव गीते, सखाराम फासाटे, गोपीनाथराव जाधव, गणेश वामन, गोविंदराव जाधव, काशीराम बाळीरामजी गीते, बळीराम निवृत्ती गीते, रामदास गीते, नारायण गीते यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, मान्यवर, शंकरपट प्रेमी आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसेच शंकरपटाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे नागासिंगी या ठिकाणी दाखल झाले असता त्यांचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच महाशिवरात्रीनिमित्त पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या नागासिंगी येथील नागनाथाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर जंगी शंकरपटाचा उद्घाटन सोहळा पार पडला. उद्या जंगी शंकरपटाचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून शंकरपटाचा थरार बघण्यासाठी उत्साही शंकरपेठ प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली.